ओके. आम्हाला रस्ता मिळालाच पाहिजे. रस्ता आमच्या हक्काचा. आमचा रस्ता आम्हाला मिळालाच पाहिजे. आमचं घरकुल आम्हाला मिळालंच पाहिजे. आमचं घरकुल आमच्या हक्काचं. आम्हाला घरकुल मिळालंच पाहिजे. आम्हाला रस्ता दिलाच पाहिजे. काँक्रिटीकरणाचा रस्ता दिलाच पाहिजे. एमएससीबी की मनमानी नहीं चलेगी. एमएससीबी की मनमानी नहीं चलेगी. आमचा रस्ता आमच्या हक्काचा. आम्हाला रस्ता मिळालाच पाहिजे. आजपर्यंत न मिळालेल्या घरकुल आम्हाला दिलंच पाहिजे. आम्हाला घरकुल दिलंच पाहिजे. आम्हाला घरकुल दिलंच पाहिजे. आमच्या मागण्या असे आहे की 2017-2018 तेव्हापासून आमचं अतिक्रम काढले आलं आहे उत्तरवाडमध्ये. तेव्हापासून आम्ही इकडं यशवंतनगरमध्ये राहायला आलो, राहुलच्या पाठीमागे यावल रोड. मग तिथे अशी आमची परिस्थिती की तुम्हाला आम्ही घरकुल देऊ, तुमचे घरं आम्ही तयार करून देऊ. तर आता आम्हाला 7 वर्ष झाले तिथं. आणि एमएससीची भीत पडलेली आहे. तर आम्ही बोलले तुमची ते भिंत पडली तिथंच तुम्ही तुमची भिंत घ्या. ते ऐकत नाही आहे. तर त्यांना आमचा रोड बंद करायला लावला. तर मग आता रोड बंद केल्यावर आम्ही कुठून वापरणार आहे. म्हणून आमच्या एमएससी बोर्डला हे सांगायचं आहे की आम्हाला पक्का सिमेंट काँक्रीट रोड करून द्या, नंतर तुमची भिंत उचला. ते ऐकायला तयार नाही आहे. त्यासाठी आम्ही आज भुसावळून आलो आहे आणि आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आम्हाला निवेदन द्यायचं आहे की आमचा रोड आम्हाला काढून द्या, नंतर तुमची भिंत उचला. एवढी आमची त्यांच्यावर मेहरबानी आहे. आणि शासनाला सांगायचं आहे की आता आम्हाला 7 वर्ष झाले, अजूनपर्यंत आमचं घरकुल आलं ते तुमचं 1 वर्षात देऊ, 2 वर्षात देऊ. आता आम्हाला 7 वर्ष पूर्ण झाले. आमची एवढी कंडिशन खराब आहे. आमच्याकडे गारा होतो, आमच्याकडे डोंगर आहे पाठीमागे, मोठे मोठे साप जनावरं निघतात, आमचे लहान लहान लेकरं आहे, शाळेत जायला त्यांची परिस्थिती खराब आहे, रोड नाही आम्हाला बरोबर. तरी आम्ही 7 वर्ष तिथं राहत आहे. मग शासन का झोपलेली आहे का? ते कधी आम्हाला घर बनवून देणार आहे? म्हणून आमची मागणी आम्हाला घर आणि आम्हाला रस्ता करून द्या, बस आमची हे मेहरबानी.